एक जागं झालेलं मन दुसऱ्या मनाला जागं करतं. दुसरं जागं झालेलं मन तिसऱ्या मनाला जागवतं. तीन जागी झालेली मनं अख्खं गाव जागं करतात. जागं झालेलं गाव मग समाज उभा करतं आणि उभा राहिलेला समाज मग जग घडवू पाहतं. मन जागं होणं महत्वाचं, कारण पराभव पहिल्यांदा रणात नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो. जी माणसं मनानं पराभूत असतात ती रणात जिंकूच शकत नाहीत, आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात ती रणात पराभूतच होऊ शकत नाहीत. ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य माणूस मन घडवण्यामध्ये खर्च केलं, अशा लोकशिक्षकाचा सन्माननीय कैलासवासी उद्धवराव दत्तात्रय यादव यांचं हे पहिलं पुण्यस्मरण. खरं तर आपण किती उंचीवर पोहोचलो यावर आपलं यश ठरत नाही, त्या उंचीवर आपण किती जणांना घेऊन गेलो यावर आपलं यश ठरतं. ज्यांनी संपूर्ण आयुष्यभर आपल्या परिसरातील असंख्यांना त्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न केला, त्या लोकशिक्षकाचा हा स्मृतिदिन. मी सुरुवातीला त्यांना अभिवादन करतो. ॲडव्होकेट शिरीजी यादव, डॉक्टर गिरीजी यादव, संपूर्ण यादव कुटुंबीय आणि सरांवर प्रेम करणारे आपण उपस्थित सर्व. खरं तर संवेदनशीलता हा माणसाचा स्थायी भाव आहे. एखादा माणूस आपला असणं, तो आपल्या सोबत असणं, ही आपल्यासाठी अत्यंत प्रचंड मोठी भावना असते. पण एखादा आपला माणूस अचानक आपल्यातनं निघून जाणं ही क्षणभर कोसळून टाकणारी घटना असते. त्या घटनेतून पुन्हा उभा राहणं, गेलेल्या माणसानं दिलेल्या विचारांची शिदोरी पाठीशी ठेवणं आणि आपला भविष्यकाळाचा प्रवास चालू ठेवणं, हे जितकं महत्वाचं तितकंच तो संपन्न वारसा कृतीमध्ये उतरवणं हेही गरजेचं. भारतीय संस्कृतीनं 3 मूल्य आम्हाला दिली: पितृदेवो भव, मातृदेवो भव आणि आचार्य देवो भव. या 3 घटकांशिवाय माणसाचं आयुष्य अपूर्ण आहे. पित्याचा गौरव आपण केला पाहिजे, मातेचा गौरव झाला पाहिजे, आणि ज्याने आम्हाला घडवलं त्या गुरूंचा गौरव झाला पाहिजे. या 3 लोकांनी दिलेल्या संस्काराच्या शिदोरीवर आमची वाटचाल झाली पाहिजे. खरं तर संस्कृतीनं दिलेली ही मूल्य तुम्ही आम्ही आमच्या काळजाशी घट्ट जपून ठेवलीत, आणि त्यानुसार तुमचा आमचा सगळा प्रवास चालू आहे. प्रभू श्रीराम राज्याभिषेक होणार होता, अयोध्येचे अधिपती होणार होते, सगळीकडे आनंद होता. आणि अचानक महाराणी कैकेयीनी राजा दशरथांना आपलं वचन पूर्ण करण्यासाठी सांगितलं, आणि पित्यानं श्रीराम नावाच्या पुत्राला सांगून दिलं, रामा, तुला 14 वर्ष वनवासाला जावं लागेल. उद्या आपण राजे होणार आहोत, अयोध्येचे अधिपती होणार आहोत, राज्याभिषेकाची तयारी चालू आहे. आणि अचानक पिता दशरथ सांगतायत, राम, तुम्हाला उद्या वनवासाला जायचंय. परंतु किंतु कुठलाही प्रश्न न विचारता प्रभू श्रीराम वनवासाला निघाले. माता पित्याचं आज्ञापालन याचा सर्वोच्च आदर्श प्रभू श्री रामचंद्राने आम्हाला घालून दिला. त्या संस्कृतीचे आम्ही पाईक आहोत. पूर्वी परंपरा होती, पुत्रानं माता पित्याला काशी यात्रेला घेऊन जावं. आपल्या अंध माता पित्यांची इच्छा आहे काशी यात्रेला जावं. या श्रावण बाळानं आपल्या माता पित्यांना कावडीमध्ये बसवलं आणि काशी यात्रेला घेऊन निघाला. तो श्रावण बाळ आज तुमच्या माझ्या अंतःकरणात आहे. पुंडलिकाचं नाव तर आमच्या ओठावर येतच. खरं तर पुंडलिक होते कोण? विद्वान होते, पंडित होते, राजा होते, महाराजा होते, तपस्वी होते, कोण होते? कुणी नव्हते. मग तरी या सृष्टीमध्ये आजही त्यांचं स्मरण होतं. ते का? पुंडलिकाचं स्मरण होतं ते मातृपितृ भक्त म्हणून. किती सेवा करावी. माता पित्याची सेवा
हा तपश्चर्येचा सर्वोत्तम मार्ग सांगितलाय. तुम्हाला जे जे हवं ते मिळवायचं असेल तर सगळ्यात मोठी तपश्चर्या म्हणजे मात्या पित्याची सेवा. त्या सेवेतून आशीर्वाद मिळतो. तो आशीर्वाद तुम्हाला बळ देतो, तुम्हाला पुढे घेऊन जातो. प्रचंड मोठं सामर्थ्य या सेवेत आहे. खरं तर भक्त पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करतायत. त्रिखंडामध्ये पुंडलिकांची कीर्ती अमाप पसरली आहे आणि साक्षात भगवंताला वाटलं की सगळे माझं नामस्मरण करतायत, पण हा पुंडलिक मात्र माझं नाव घेत नाही, पण तरी त्रिखंडात कीर्ती आहे. असं काय आहे, काय करतो पहावं तरी. आणि पुंडलिकाच्या द्वाराशी प्रत्यक्ष भगवंत आले. समोर पाहिलं पुंडलिक आई बापांची सेवा करण्यात व्यस्त आहेत. आता लक्ष जाईल, मग लक्ष जाईल, पण पुंडलिक मग्न. काही काळानंतर भगवंतानीच आवाज दिला. पुंडलिकांचं लक्ष गेलं. दुसरा कुणी असा तर साक्षात भगवंताला बघून धावत सुटला असता, पण पुंडलिक आई वडिलांची सेवाच करत राहिला. भगवंतानी सांगितलं, रे मी आलो आहे. 12 वर्ष तपश्चर्या करता त्यावेळी मी प्रसन्न होतो, तू न बोलावता मी आलो आहे. पुंडलिक म्हटले, मी माझ्या आई वडिलांची सेवा करतोय, एवढी सेवा होऊ द्या, मग मी तुम्हाला भेटतो, मग मी तुमच्याशी बोलतो. भगवंतानी विचारलं, तोपर्यंत मी काय करू? आणि पुंडलिकानी शेजारी असलेली वीट उचलली आणि भगवंताच्या दिशेने फेकली. माझ्या आई वडिलांची सेवा होईपर्यंत तुम्ही या विटेवर उभा राहा. आणि भगवंत विटेवर उभा राहिला. गेली 21 युग झाली, तो भगवंत अजूनही विटेवर उभा आहे आणि पुंडलिक अजूनही आई वडिलांची सेवा करतोय. तुम्ही ईश्वराची सेवा केल्यावर तुम्हाला सारं मिळतं असं नव्हे, तुम्ही माता पित्यांची सेवा करा, तुम्हाला साक्षात ईश्वर मिळेल, हे आमच्या संस्कृतीनं सांगून ठेवलं. हे सगळ्यात मोठं सामर्थ्य आहे, ही सगळ्यात मोठी ताकद आहे. आई वडिलांच्या विचारांवर आपली कृतिशील पावलं उचलणं, त्यांचा वारसा जतन करणं, हा त्यांचा आशीर्वाद अखंड आपल्या पाठीशी ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. सर्वोत्तम. मला आनंद या गोष्टीचा आहे की यादव कुटुंबीय आदरणीय उद्धवरावजी यादव यांचा तो वारसा जतन करतायत, पुढे नेतायत. मी मगाशी आपल्या संस्थेला भेट दिली. या भागातली ही सगळ्यात पहिली संस्था. खरं तर मला एक कायम प्रश्न पडतो, या संस्थेचं मोल आणि महत्व काय? या प्रश्नाचं उत्तर जर शोधायचं झालं तर संस्थेचं मोल आणि महत्व कळतं कधी? असा विचार करा, ही संस्था स्थापन झाली नसती तर या परिसराचं नेमकं काय झालं असतं? किती मुलं शिकली असती, किती मुलं उच्चपदस्थ झाली असती, किती मुलांना ज्ञान, स्वतःचं आयुष्य समर्थ करता आलं असतं. हे एकदा कळालं की मग या संस्थेचं मोल कळतं. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिला तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिक्षण तुमच्या जगण्याला आधार देतं, अज्ञान अंधकार हटवतं आणि ज्ञानाचा प्रकाश तुम्हाला भविष्याकडे नेण्यासाठी प्रवृत्त करत राहतो. ही सगळ्यात मोठी ही दूरदृष्टीची माणसं आमच्या समाजामध्ये तयार झाली. हे आमचं भाग्य आहे की ज्यांना शिक्षणाचं मोल आणि महात्म्य कळालं. नाहीतर अजूनही आम्ही अज्ञानात आणि अंधकारात तसेच खितपत पडलो असतो. मला मोठे पण वाटतं ते तेवढ्यासाठी. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती आहे, पाठीशी कुठं जावं ही सांगणारी माणसं असावी लागतात. संकटामध्ये तू पुढं चल, आम्ही आहोत असं म्हणणारी माणसं असावी लागतात. मार्ग योग्य आहे की चूक हे सांगणारी माणसं असावी लागतात. त्यावेळी माणसाचा प्रवास यशाच्या दिशेने सुखकर होतो. काय करावं हे सांगणारी माणसं असावी लागतात. ध्येय, स्वप्न, महत्वाकांक्षा देणारी माणसं असावी लागतात. त्याच्यातून आयुष्य घडतात. हा परिसर त्यासाठी मी भाग्यवान मानतो की इथं ते ध्येय, स्वप्न आणि महत्वाकांक्षा देणारी आदरणीय उद्धवरावजी यादवांसारखी माणसं होती, म्हणून हा सगळा परिसर आज तुम्हाला घडलेला दिसतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचा मी जय जयकार करतो, जागर करतो. पण महाराज घडले तरी कसे? कुठून हे संचित त्यांच्यात उतरलं? लोककल्याणकारी राज्य उभा राहिलं. महाराज शहाजीराजे आणि मासाहेब जिजाऊ यांनी स्वतःचा संसार बाजूला सारला आणि स्वराज्याचा प्रपंच उभा करायचं ठरवलं. केवढा मोठा त्याग आहे. ठरलं थोरले पुत्र संभाजीराजे शहाजी राजांबरोबर कर्नाटकातच राहतील,
शहाजीराजे थोरल्या संभाजीराजांना घडवतील तर धाकटे शिवबाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत महाराष्ट्रात म्हणजे पुण्यात येतील आणि ते पुण्यात राज्य विस्तार करतील. 12 वर्षाचे शिवबाराजे ठरल्यानुसार मासाहेब जिजाऊंच्या सोबत बेंगलोरातून पुण्याकडे यायला निघाले. आता शिवबाराजे पुण्याकडे निघालेत. एका पित्यानं त्यावेळी आपल्या या पुत्राला काय द्यावं? आमचा मुलगा कुठं सहलीला निघाला तर आम्ही काय सांगतो? आई सांगते नीट जा, नीट ये, डबा नीट ठेव, वेळेवर खा, एसटीत बसताना मधल्याच सीटवर बस. बाळ विचारतं का? नाही, पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागणं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित, बाळा तू जगला पाहिजे. शहाजीराजांनी या आपल्या पुत्राला काय दिलं? या पित्यानं आपल्या पुत्राला स्वप्न दिलं, धैर्य दिलं, महत्वाकांक्षा दिली. स्वतः संस्कृत मधून तयार केलेली राजमुद्रा आपल्या या 12 वर्षाच्या पुत्राच्या हाती दिली. काय होतं त्यात? प्रतिपच्च चंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिवचा तस्य मुद्रा भद्राय राजते. पिता काय सांगतोय पुत्राला? प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. काय विश्वास आहे, काय खात्री आहे? अजून शिवबाराजे बेंगलोरातच आहेत, पुण्यात जायचे आहेत, स्वराज्याला सुरुवात व्हायची आहे. आणि त्याच्या आधीच, सुरुवात व्हायच्या आधीच शहाजीराजे सांगतात आम्हाला खात्री आहे तुम्ही राज्य उभा कराल आणि तुमचं उभा राहिलेलं राज्य विश्वाला वंदनीय होईल. कोण विश्वास? शहाजीराजाने असं नाही विचारलं कराल का, जमेल का, होईल का? नाही, जमणारच, जमायलाच हवं. ती काळाची गरज आहे. आमच्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधत चला, म्हणजे इतिहास घडेल. एका पित्यानं सांगितलेला हा मार्ग आहे. आणखी काय दिलं शहाजीराजांनी? छोटं मंत्रिमंडळ दिलं. उद्या तुम्हाला तुमचं स्वतःचं असं मंत्रिमंडळ उभा करायचं आहे. कोण खात्री, कोण विश्वास? स्वप्न आणखी बळकट केलं. आणखी काय दिलं? भगवा ध्वज दिला आणि सांगितलं उभा राहणाऱ्या तुमच्या स्वराज्याचा हा भगवा दौलत ध्वज बनवू द्या. पण त्याच वेळी जबाबदारीची जाणही दिली. शहाजीराजाने आपल्या पुत्राला सांगितलं पण ध्यानी घ्या शिवबाराजे, हा भगवा पेलणं कुणालाही शक्य होत नाही. मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते, कारण हा भगवा साधा नाही. हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा, हा भगवा भगवान श्रीकृष्णांचा, हा भगवा रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा, हर हर महादेव म्हणत रणांगणावर उतरणाऱ्या धारकऱ्यांचा, हा भगवा शौर्याचा, पराक्रमाचा, त्यागाचा आणि समर्पणाचा. राजे, हा भगवा फडकत राहू द्या. काय सांगितलंय का पित्यानं आपल्या पुत्राला? स्वराज्य उभा करायचा आहे, शौर्य गाजवावं लागेल, पराक्रम दाखवावं लागेल, त्याग करावा लागेल, समर्पण द्यावं लागेल, तेव्हा ध्येय सिद्धीस जाईल. एका पित्यानं दिलेला हा संपन्न वारसा होता. आपल्या पित्यानं दिलेला तो वारसा शिवरायांनी कृतीमध्ये उतरवला आणि लोककल्याणकारी राज्य उभा राहिलं. या संस्थेतनं असंख्य पोरांना ते ध्येय, ती स्वप्न, ती महत्वाकांक्षा मिळाली असेल. असंख्य जण त्यातून घडले असतील ज्यांनी स्वतःचं स्वराज्य उभा केलं असेल. समाज घडतो तो अशा एकेका घडत्या माणसांच्या कर्तृत्वावर. त्यातून समाज घडत आणि फुलत जातो. संस्कार अत्यंत महत्वाचे आहेत. हे विचारातून येतात, विचार शिक्षणातून मिळतात. शिक्षण त्यासाठी गरजेचं. असं काही नाही जगात अशक्य. होईल का, जमेल का असं विचारण्यासारखं काहीच नाही. मानवी व्यक्तिमत्वाचे संशोधक आणि जीवशास्त्रीय अभ्यासक असं सांगतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात बाळ तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय बनवायचंय ते सांगा, आम्ही त्याला ते बनवून देतो. हवं ते बनता येतं, हवं ते घडता येतं, हवं तसं. काय व्हायचंय तुम्हाला? डॉक्टर व्हायचंय, बनवू शकता. इंजिनियर बनायचंय, बनवू शकता. चित्रकार बनवू शकता, नाटककार बनवू शकता, क्रिकेटपटू बनवू शकता, शास्त्रज्ञ बनवू शकता. हवं ते, काही अडचण नाही. तुम्ही कुठे जन्माला आला, कुणाच्या पोटी जन्माला आला, कुठल्या भागात जन्माला आला, काही फरक पडत नाही.
ओल्या मातीच्या गोळ्याला हवा तसा आकार जर देता येत असेल तर जिवंत हाडामांसाच्या गोळ्याला सुद्धा हवा तसा आकार देताच येतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. फक्त माती ओली हवी आणि वय संस्कारक्षम हवं. या संस्थेमध्ये त्या संस्कारक्षम जिवंत हाडामांसाच्या गोळ्यांवर संस्कार केला जातो. म्हणून पोरं घडतात. योग्य वयात हे सगळं मिळालं पाहिजे. आदरणीय उद्धवरावजी यादवनी ते केलं. सगळ्यात महत्वाचं काम. सगळ्यात काही नाही हो कठीण. काही 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 कठीण नाही. आमच्यात सगळ्या क्षमता आहेत. आमच्यात सगळं सामर्थ्य आहे. फक्त त्याची ओळख पटायला हवी. ते माहिती पडायला हवं आमच्यात काय आहे ते. पण दुर्दैवानं आमचीच आम्हाला ओळख नसते. रस्त्यानं चालता चालता मी एखाद्याला सहज म्हणतो, तुला मी पुरता ओळखून आहे. अरे तू त्याला ओळखून आहे, पण तुझं काय? स्वतःला किती ओळखलंय? हे स्वतःला ओळखणं शिक्षणातून घडतं, ज्ञानातून घडतं. आधी स्वतःची ओळख पाहिजे. संवेदनशीलता मनातून तयार होते आणि संवेदनशीलतेतून कृतज्ञता जन्म घेते. आम्ही किती कृतज्ञ आहे? आम्ही स्वतःला ओळखलोय का हो? जगाच्या पाठीवर असं एकही यंत्र नाही ज्यात भाकरी टाकली की रक्त तयार होऊन बाहेर पडतं. असं अलौकिक शरीर नावाचं यंत्र त्या विधात्यानं आम्हाला दिलंय. पण त्या शरीराची आम्ही किती काळजी घेतो आणि त्याच्याबद्दल किती कृतज्ञता राखतो. माणसं स्वतःच्या चष्म्याची जेवढी काळजी घेतात तेवढी स्वतःच्या डोळ्यांची घेत नाहीत. माणसं स्वतःच्या मोबाईलची जेवढी काळजी घेतात तेवढी हृदयाची घेत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. आम्ही काय जपलं पाहिजे, काय टिकवलं पाहिजे? आज अडचण काय झाली आमची माहिती आहे तुम्हाला. आमच्या घरी एखादं लहान मूल जन्माला येतं. मूल जन्माला आलं की घरात एक आधी आजी असते. ती म्हणते मुलाचं नाक अगदी वडिलांवर गेलंय, पोराचे डोळे अगदी आजोबासारखे दिसत आहेत. आमच्या ग्रामीण भागात त्याच्या पुढचं म्हणायची पद्धत आहे, आजाच पोटाला आलाय. म्हणजे पोराचं नाक वडिलांवर, पोराचे डोळे आजोबांवर. मला सांगा पोरग गुन्हाने कुणावर जाईल? एखाद्याला दमा होतो, तो दमेकरी डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर त्याला पहिला प्रश्न विचारतो, तुमच्या घरात आधी कोणाला होता का? म्हणजे तुम्हाला दमा व्हायला तुम्ही बिड्या ओढल्याच पाहिजेत असं नाही. तुमच्या आजोबांनी ओढलेल्या असल्या तरी तुमचं रेडीमेड काम झालं. संस्कार काय असतात हे काय पाझरतं खाली पिढ्यानपिढ्यांमध्ये ते. ही माणसं मोठी होती, यांनी हे सगळं घडवलं म्हणून आम्ही घडलो. आज आम्ही जर घडलो नाही तर उद्याच्या पिढ्या कशा घडतील हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. सगळ्यात आम्हाला माहिती आहे आमच्याकडे काय सामर्थ्य आहे, काय संपत्ती आहे आमच्याकडं. एखाद्या माणसाला हार्ट अटॅक येतो, बायपास करावी लागते. बायपास करणं म्हणजे खराब झालेली रक्तवाहिनी काढायची, तिच्या जागी दुसरी रक्तवाहिनी जोडायची. या शस्त्रक्रियेला खर्च येतो 3 लाख रुपये. आमच्या हृदयाजवळ मुख्य 3 रक्तवाहिन्या आणि त्याच्याबरोबर 1 लाख रक्तवाहिन्यांचं जाळ आहे. एका रक्तवाहिनीची किंमत जर 3 लाख तर 1 लाख रक्तवाहिन्यांची किंमत किती झाली? 2 डोळे दिलेत आम्हाला. एखादा डोळा बाद होतो, आता नवा डोळा बसवता येतो. नव्या डोळ्याची किंमत आहे 20 लाख. म्हणजे 2 डोळ्याची किंमत झाली 40 लाख. माणसं नको ते अपेपान करतात, किडन्या बाद होतात, माणसं डायलिसिसवर जातात. डॉक्टर सांगतात जगायचं असेल तर किडनी बदलावी लागेल. आता किडनी बदलून मिळते. एका नव्या किडनीची किंमत आहे 40 लाख. म्हणजे 2 किडन्याची किंमत झाली 80 लाख. म्हणजे आमची एक रक्तवाहिनी 3 लाखाची, डोळे 40 लाखाचे, किडनी 80 लाखाच्या. असा जर शरीराच्या अवयवाचा हिशोब काढला तर शरीराची किंमत जाते कोट्यावधी अब्जावधी रुपयांच्या पुढं. अरे त्या परमेश्वरानं जन्माला घालताना तुला कोट्यावधी रुपयांची इस्टेट देऊन शरीर नावाची पाठवलं. ती शरीर नावाची संपत्ती जप ना. काय कमावतोस? आम्ही आमच्या पिढीला हे सांगितलं काय मिळवायचंय, काय जपायचंय, काय कमवायचंय. अडचण आहे हो. 30व्या वर्षी पोरला हार्ट अटॅक येतो, पोरग बापाच्या खांद्यावर स्मशानात जातं. ही शोकांतिका आहे आमची. आता ही निरोगी शरीर संपदेची पिढी जर आम्ही घडवली नाही तर उद्याचा समाज कोणाच्या खांद्यावर देणार आहे? आम्ही कृतज्ञता शरीराबद्दल पहिली जपायला सांगा. संवेदनशीलता स्वतःच्या या संपत्तीबद्दल जपायला सांगा. पण हे शरीर कुणी दिलं आम्हाला? ज्या आई वडिलांनी आम्हाला हे शरीर दिलं त्या माता पित्यांबद्दल आम्ही किती कृतज्ञता व्यक्त करतो.
आम्ही सहज आमच्या वडिलांना विचारतो, काय केलंय माझ्यासाठी? एकदा आरशापुढे उभा राहा, आरशात जे दिसतंय ना ते दिलंय तुझ्या आई वडिलांनी. किंमत आहे आम्हाला, कारण फुकट मिळालं. जे आई वडिलांनी दिलं ते कृतज्ञता ठेवायला हवी, राखायला हवी. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आज दुर्दैवानं पूर्वी आमच्या भारतीय संस्कृतीनं सतत पितृदेवो भव मातृदेवो भवचा जयघोष केला. आता मात्र आमच्याकडं मदर्स डे, फादर्स डे, टीचर्स डे, 365 दिवसातला एखादा दिवस काढावा लागतो आणि फादर्स डेच्या दिवशी सांगावं लागतं, बाबा आमचं तुमच्यावर प्रेम आहे. मग 364 दिवस बाकीचे काय करतो? सांगायची वेळ यावी, बोलायची वेळ यावी. आई वडिलांची सेवा करा हे दुर्दैवानं आता सुप्रीम कोर्टाला सांगावं लागतं. ही आमची शोकांतिका आहे. सुप्रीम कोर्टाने आदेश काढलाय, मुलाने आई बापाला सांभाळलं पाहिजे. कायदा वापरावा लागावा, ज्याने आपल्याला जन्म दिला त्यांना सांभाळण्यासाठी. कुठल्या दिशेला चाललो आम्ही? कुठल्या दिशेला? मी वारंवार सांगतो, आमच्या शाळांमध्ये थोडंसं आता वेगळं शिकवायला हवं. पुन्हा आमच्या शाळांमध्ये आज जीवशास्त्र शिकवलं जातं, पण जीवनशास्त्र शिकवलं जात नाही. आमच्या शाळांमध्ये चित्रकला शिकवली जाते, पण चरित्रकला शिकवली जात नाही. जीवशास्त्राबरोबर जीवनशास्त्र आणि चित्रकलेबरोबर चरित्रकला शिकवली पाहिजे, तर राष्ट्र घडवणारी पोरं उभा राहतील. आमची अडचण ती आहे. हल्ली परिस्थितीच अशी झाली आहे. ज्या काळात माझ्या महाराष्ट्रात शाळा नव्हत्या, त्या काळात माझ्या महाराष्ट्रात एकही वृद्धाश्रम नव्हता. पण माझ्या महाराष्ट्रातली पोरं शिकली आणि तालुक्याला वृद्धाश्रमांची निर्मिती सुरू झाली. जा कधीतरी एखाद्या वृद्धाश्रमात अनेक म्हातारी जोडपी खितपत पडलेली तुम्हाला दिसतील. सहज एखाद्या म्हाताऱ्याला प्रश्न विचारा, तुमचा पोरगा काय करतो? तो म्हातारा सांगेल, माझा पोरगा डॉक्टर आहे, माझा पोरगा इंजिनियर आहे, माझा पोरगा वकील आहे, माझा पोरगा प्राध्यापक आहे. पण त्या वृद्धाश्रमातला एकही म्हातारा असा नाही म्हणणार की माझा पोरगा अडाणी शेतकरी आहे. कारण अडाण्या शेतकऱ्याचे आई बाप कधीच वृद्धाश्रमात जात नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. जातात शिकल्या सवरलेल्यांचे. मग आमच्या पोरांना मी हे शिक्षण देतो, आणि मग जी पोरं स्वतःच्या आई बापाला सांभाळू शकत नाहीत, ती पोरं समाज काय सांभाळणार? ती राष्ट्र काय घडवणार? कुठल्या समाजाच्या दिशेने निघालो आहे मी? आजचा सोहळा मला त्यासाठी आदर्श वाटतो. ॲडव्होकेट शिरीष यादव, डॉक्टर गिरीश यादव या दोन पुत्रांनी आपल्या पित्याचा हा स्मृती वारसा कसा जतन करतो आहे याची ही साक्ष आहे. हा आदर्श आहे इतर पोरांपुढे. हे करायला हवं. मी परवा एका वृद्धाश्रमात गेलो होतो. तिथल्या वृद्धाश्रमाच्या अधिकाऱ्याने मला सांगितलं, एक बाप मोठे काबाड कष्ट करून त्यानं आपल्या पोराला शिकवलं, मोठं केलं. मुला सांगत राहिला, तू फक्त शिक, बाकी काळजी करू नको. दुसऱ्याच्या शेतात मजुरी करत बाप कष्टात राहिला, पण पोराला शिकवत राहिला. बापाच्या कष्टावर पोर मोठा झाला, जिल्ह्याचा जिल्हाधिकारी बनला. बापाच्या कष्टाचं चीज झालं. पण जिल्हाधिकारी झालेल्या या पोरानं बापाला वृद्धाश्रमात पाठवून त्याची परतफेड केली. शेवटच्या घटका बाप वृद्धाश्रमात मोजू लागला. एके दिवशी बापाला कळालं, आपण फार काळ जगत नाही, आपला अंतकाळ जवळ आलाय. त्या दिवशी त्याने वृद्धाश्रमाच्या अधिकाऱ्याला जवळ बोलावलं, सांगितलं, मी आता फार काळ जगेन असं मला वाटत नाही, पण मरण्यापूर्वी मला फक्त माझ्या एकदा मुलाला बघायचंय. तळहाताचा पाळणा करून वाढवलाय, त्याला मोठा केलाय, जिल्हाधिकारी झालाय तो. मरण्यापूर्वी त्याचा चेहरा मला फक्त एकदा डोळ्यात सटवायचा. माझ्या मुलाला निरोप द्या, तुझा बाप काही क्षणांचा सोबती आहे, फक्त एकदा येऊन जा. अधिकाऱ्याला गहिवरून आलं. तो हो म्हणाला. त्या जिल्हाधिकारी नावाच्या मुलाला निरोप पाठवला. जिल्हाधिकाऱ्यांना कळवलं, उद्या येतो. अधिकाऱ्यानं त्या बापाला निरोप दिला, तुमचा मुलगा उद्या येतो म्हणालाय. कोण आनंद झाला त्याला. लाख लाख
दिवसाचं स्वप्न पूर्ण होतंय. पोर येतोय, डोळ्या भरून बघेन, डोळ्यात सटवेन. या हाताने मोठं केला, या हाताने घडवलाय त्याला. कधी एकदा रात्र सरते, कधी एकदा सकाळ होते, कधी एकदा मुलाला पाहतो असं त्याला झालं. रात्र झाली, सकाळ झाली, तो दाराकडे डोळे लावून बसला आणि अचानक दारात पावलं वाजली. आला आला आला, माझा मुलगा आला. तो दारात उभा राहिला. याने डोळे ओढून त्या दारातल्या व्यक्तीला बघितलं. अंतःकरणात एक कळ आली आणि त्याची मान कलली. आयुष्याचा निरोप घेतला त्या बापाने. दारात जिल्हाधिकारी नावाचा त्याचा पोर नव्हताच, तो आलाच नव्हता. त्याने आपल्या ड्रायव्हर जवळ एक पत्र पाठवून दिलं होतं. त्या वृद्धाश्रमाच्या अधिकाऱ्यानं थरथरत्या हाताने ते फोडलं. त्यात लिहिलं होतं, एका महत्वाच्या मीटिंगमध्ये गुंतल्यामुळं मी येऊ शकत नाही, पण माझे वडील जर गेले असतील तर त्यांचा अंत्यविधी आता तुम्हीच करा. अंत्यविधीच्या खर्चाचे 1100 रुपये सोबत पाठवून देत आहे. पण बापानं स्वतःचा अंत कधीच करून घेतला होता. काय हवं होतं त्या बापाला? फक्त मुलाचा चेहरा एकदा शेवटचा डोळ्यात साठवायचा होता. पण तेवढंही भाग्य नाही. काय कमावतो आहोत आपण, काय मिळवतो आहोत आपण, कसली पिढी तयार करतो आहोत आपण, कसला संस्कार. जीवनशास्त्र का शिकवायला हवं? जय श्रीराम मोठ्या श्रद्धेनं म्हणतो ना मी. मग त्या प्रभू श्रीरामानी माता पित्याच्या आज्ञापालनाचा जो सर्वोच्च आदर्श घालून दिला, तो का नाही आमच्या कृतीत उतरत? आयुष्यभर आपलीच तर काळजी करतात आपले माता पिता. त्यांची स्वप्न, त्यांच्या आकांक्षा वैयक्तिक नसतातच काही. जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलाला मिळालं पाहिजे. प्रत्येक बाप हे सांगत असतो. मुलाला मोठा करायचंय, पोरांना घडवायचंय, बस. दिवाळीला तो पोरांना नवे कपडे घेईल, स्वतः मात्र जुन्याच कपड्यावर तो प्रकाशाचा सण साजरा करेल. पोराला 1000-5000चे बूट घेऊन देईल. पोर कॉलेजला जातोय, स्वतः मात्र एका चपलेला पुन्हा पुन्हा ठिगळं लावून 30 तो वापरत राहील. त्याचं हे झिजणं आहे ना, म्हणून आपलं वाढणं आहे. ते मोल आणि महात्म्य आमच्या लक्षात. सतत आपलीच काळजी आहे, हो आपलीच, दुसरी नाहीच आहे कुणाची काळजी. एकानं आपल्या आईला असंच वृद्धाश्रमात टाकलं आणि काही दिवसांनी त्या आईनं पोरला निरोप पाठवला, फार काळ जगत नाही बाळा, येऊन जा. पोरही धावत धावत आईकडे आला. आई का ग? नाही रे बाळा, आता भरले दिवस, आता जायची वेळ झाली, फार जगेन असं वाटत नाही. तसा पोर म्हणला, आई काय शेवटची इच्छा असेल तर सांग. तशी आई म्हणाली, बाळा इच्छाही एकच आहे, या वृद्धाश्रमाच्या खिडक्यांना तेवढ्या जाळ्या लावून घे. पोरनं विचारलं, का ग? खूप मच्छर येतात रे, रात्रभर चावत राहतात. तसा मुलगा म्हटला, मग आई हे आधी नाही का सांगायचं? आता एकीकडे सांगते जायची वेळ आली आणि आता म्हणते खिडक्यांना पडदे लाव. आता पडदे लावून तुला काय उपयोग? आई म्हणली, माझ्यासाठी नाही रे, तुझा मुलगा ज्यावेळी तुला या वृद्धाश्रमात ठेवेल त्यावेळी तुला मच्छर चावू नयेत म्हणून सांगतेय खिडक्यांना पडदे लाव. आमचीच काळजी आहे ना, तुला सोसत नाही रे मच्छर चावलेलं म्हणून सांगतेय. जे पेरतो ते उगवतं. आम्ही कसे वागतो आमच्या माता पित्यांशी, आमची पुढची पिढी तशीच वागणार आमच्याशी, हे ठरलेलं आहे. काय घडवायचं आहे? शिवाजी महाराज कोणाच्याही पोटी जन्म घेत नाहीत, त्याला शहाजी राजा आणि मासाहेबची जाऊ व्हावं लागतं. माऊली ज्ञानेश्वर कोणाच्याही पोटी जन्माला येत नाहीत, त्याला विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई व्हावं लागतं. जगद्गुरु तुकोबराय कुठल्याही घरात जन्म घेत नाहीत, त्याला बोल्लोबा असावं लागतं. आपले आई बाप कोण असतील आपल्या हातात नसतं, पण आपण कुणाचं आई बाप व्हावं हे आपल्याच हातात असतं. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. काय वाटतं आपल्याला, कशी पिढी घडावी, कशी? हा संस्कार प्रवाहित झाला पाहिजे पुढं. कृतज्ञता, संवेदनशीलता पुढे गेली पाहिजे.
जगाच्या पाठीवर अशी कुठली वस्तू आहे का हो की ज्याच्यावर एखादं बीज ठेवलं की त्याचा वृक्ष तयार होतो? नाही. अशी अलौकिक भूमी या निसर्गानं आम्हाला दिली आहे. कसलंही बीज टाका, आपोआप ते उगवतं, बहरतं, फुलतं. काय जादू असेल हो त्या भूमीत? काय असेल ज्याच्यावर आमचा देह पोचला जातो, अन्नधान्य तयार होतं, आम्ही जिवंत राहतो? ती भूमी एवढं सगळं आम्हाला देते, त्या भूमीला आम्ही काय देतो? कृतज्ञता व्यक्त करतो? पूर्वी आमची आजी सायंकाळी जेवायला बसलो की सांगायची, पहिला घास मोडा आणि ताटाच्या बाहेर ठेवा. आम्हाला वाटायचं की ताटात किड्या मुंग्या येऊ नयेत म्हणून ताटाच्या बाहेरच घास ठेवायचा, म्हणजे मुंग्या बिंग्या तिथंच थांबतील. नंतर आमच्या आईनं सांगितलं, ही भूमी आपल्याला अन्नधान्य देते. ही भूमी जेवढा भरभरून देते तेवढं आपण काहीच देऊ शकत नाही, तिच्यासारखं आपण देऊ शकत नाही, पण किमान एक घास आपल्या ताटातला कृतज्ञता म्हणून त्या भूमीला अर्पण तर करू शकतो. ही कृतज्ञता आहे की तू आम्हाला भरभरून देतेस म्हणून आम्ही जिवंत आहोत. आमच्या ताटातला एक घास तुझ्यासाठी. आमची आजी सांगायची, सायंकाळी मावळल्यावर तुळशी पुढं दिवा लाव. आम्हाला वाटायचं बाहेर अंधार पडतोय, उजाड असावं म्हणून दिवा लावायला सांगतेय. आजी म्हणायची, नाही रे, दिवसभर तो सूर्यप्रकाश देतो, त्याच्यामुळे सृष्टी जिवंत राहते. त्याच्यासारखा प्रकाश आपण देऊ शकत नाही, पण त्याच्याबद्दल कृतज्ञता म्हणून एक मिनमिनती पंक्ती तर आपण त्याला अर्पण करू शकतो. ही कृतज्ञता आहे. आमच्या पोरांना ही कृतज्ञता शिकवा, ही संवेदनशीलता त्याच्यात निर्माण करा, तर उद्याचा समाज एकमेकांच्या सहकार्यानं पुढे जाईल. नाहीतर कुणी कुणाशी रडणार नाही, कुणी कुणासाठी झगडणार नाही, कुणी कुणासाठी उभा राहणार नाही. समाजाची विण विस्कटेल. ही संवेदनशीलता माणसात पेरणं अत्यंत महत्वाचं आहे, अत्यंत गरजेचं आहे. हा संस्कार व्हायला हवा, सगळ्यात महत्वाचा. पुस्तकी ज्ञान देता देता भावनांचं हे ज्ञान सुद्धा आमच्या पोरांच्या अंतःकरणावर आम्हाला कोरता आलं पाहिजे, तर घडता येईल, तर समाज घडवता येईल आम्हाला. त्या समाजात मग जे आम्हाला अपेक्षित आहे ते सुखाचं, समृद्धीचं विश्व उभा करता येईल. ही कृतज्ञताच तुम्हाला समर्पण द्यायला, शौर्य गाजवायला, इतिहास घडवायला प्रेरित करते. नाहीतर शिवाजी महाराज तर जागीरदार पुत्र होते, शहाजी पुत्र होते, झोकात राहता आलं असतं, जगता आलं असतं मस्त. आयुष्याचं वैरान वाळवंट करून रयतेच्या डोईवर सुखाचं छत्र ठेवावं यासाठी उभा आयुष्य रणांगणावर घालायची गरजच नव्हती. पण एक शिवाजी महाराज उभा राहिले आणि तुमच्या माझ्या पाठीचे कणे ताट झाले. हे महत्वाचं आहे. कुठून आलं? हे आपल्या लोकांबद्दल असणाऱ्या संवेदनशीलतेतून आलं. या लोकांनी समाज हा माझा समाज आहे, या कृतज्ञतेतून मला काहीतरी केलं पाहिजे, या कृतज्ञतेतून हे आलं. आम्ही प्रचंड काही करू शकतो, सगळं आमच्यात आहे. पण हल्ली काय झालंय, आजी आजोबा नावाचं विद्यापीठ आता घरात राहिलंच नाही. ग्रामीण भागात अजून आहे. सामाजिक नीतिनियमांचे संकेत हे आजी आजोबा शिकवायचे. आता ते उरलं नाही. सगळं अडचण आमची तिथं झाली आहे. हा विचारच आमच्या पोरांच्या उरात कोरला जात नाही. आणि या विद्यार्थ्यांना कुठंतरी प्रेरणा मिळावी म्हणून आज या ठिकाणी मी स्वतः पुढाकार घेऊन माझे मित्र श्रीयुत ॲडव्होकेट अनंतरावजी चोंदे यांच्या सहकार्यानं या गावामध्ये सरांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगानं, निमित्तानं आपल्या गावातील छोटे विद्यार्थी असतील, युवक असतील, नागरिक असतील, यांना एक प्रेरणा मिळेल आणि जीवनामध्ये ऊर्जा मिळून त्यांच्या जीवनामध्ये एक परिवर्तन आणि क्रांती घडून येईल अशी अपेक्षा करतो. आणि माझं थोडक्यात प्रास्ताविक संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.